आपण स्वतःला हिंदू म्हणवतो खरं, पण हिंदू धर्मातल्या अगदी बेसिक गोष्टी असतात ज्या आपल्याला अजिबात माहीत नसतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण. आता 21 जूनपासून दक्षिणायन सुरू होतंय. दक्षिणायन सुरू झालं की शुभ कार्य करत नाहीत. पण का करत नाही? कोणते शुभ कार्य करत नाहीत? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दक्षिणायन म्हणजे नक्की काय? उत्तरायण म्हणजे काय? दक्षिणायन लागलं म्हणजे आता काय घडणार आहे? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ह्या एकाच व्हिडिओत अगदी थोडक्यात आणि मुद्देसूद देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 21 जून हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि ह्याच 21 जूनपासून दक्षिणायनाला सुरुवात होते. आता उत्तरायण 6 महिन्याचं असतं, तर दक्षिणायन 6 महिन्याचं असतं. पण मुळात हे उत्तरायण आणि दक्षिणायन कशामुळे लागतं बाबा? हा बेसिक प्रश्न आहे. याचं बेसिक उत्तर असं आहे, पृथ्वी 365 दिवसात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. बरोबर 6 महिने पृथ्वी उत्तर ध्रुवाकडे कललेली असते आणि 6 महिने पृथ्वी दक्षिण ध्रुवाकडे कललेली असते. सूर्याची उगवण्याची स्थिती जी आहे ना, दक्षिण दिशेला झुकण्याच्या क्रियेला दक्षिणायन म्हणतात. आणि तेच सूर्याची उगवण्याची स्थिती जेव्हा उत्तरेकडे झुकते तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या धार्मिक संकल्पना आहेत की नाही, त्या खगोलशास्त्र विज्ञान याच्याशी जोडलेल्या आहेत. खरं तर आता जर हे काही जणांच्या लक्षात आलं नसेल तर आणखीन सोपे करून सांगते. रोज सकाळी सूर्य उगवला ना की बघायचं की सूर्य कोणत्या दिशेला उगवतोय. तुम्ही म्हणाल, काय बोलता? रोज सूर्य पूर्वेलाच उगवतो. आता काय नवीन सांगणार आहे का तुम्ही? तसं नाही. पूर्वेलाच उगवतो मान्य आहे, पण तो कोणत्या दिशेला झुकलेला असतो? आता दक्षिणायन सुरू होत आहे 21 तारखेपासून. तर तुमच्या लक्षात येईल, ज्यांच्याकडे ना उत्तर बाजूला खिडक्या आहे की नाही, त्यांना आता हळूहळू ऊन येणार नाही. त्यांच्या दक्षिण बाजूला खिडक्या, त्यांना भरपूर ऊन येईल. आता हळूहळू ही सुरुवात होईल. तसंच जेव्हा उत्तरायण लागतं ना, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं झालं तर ज्यांच्या खिडक्या उत्तर दिशेला आहेत ना, त्यांच्या लक्षात येईल की जेव्हा उत्तरायण सुरू असतं तेव्हा त्यांच्याकडे भरपूर ऊन असतं. पण जसं दक्षिणायन सुरू होतं त्यांच्याकडचं ऊन कमी व्हायला सुरुवात होते. आता दक्षिणायन लागतंय तर ज्यांच्या गॅलरी खिडक्या दक्षिणेकडे आहेत त्यांच्याकडे भरपूर ऊन यायला हळूहळू सुरुवात होईल. हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी सोपं करून सांगितले. आता याचं धार्मिक महत्त्व बघूया. खगोलशास्त्रानुसार महत्त्व तर आलं लक्षात. सूर्याच्या दिशेवरून हे दक्षिणायन ठरतं. उत्तरायण 6 महिने तर दक्षिणायनसुद्धा 6 महिने असतं. ह्या दरम्यान 6 ऋतूची 3-3 भागात विभागणी असते. शिशिर, वसंत, ग्रीष्म हे 3 ऋतू उत्तरायणामध्ये असतात. तर वर्षा, शरद, हेमंत हे दक्षिणायनमध्ये येतात. आता बोलूया दक्षिणायनमध्ये नक्की काय घडतं. 21 जूनपासून दक्षिणायन सुरू होते. दक्षिणायन हे नकारात्मकतेचे तर उत्तरायण हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. उत्तरायणाच्या काळात सण उत्सव साजरे केले जातात, तर दक्षिणायनाच्या काळात व्रत वैकल्य केली जातात. म्हणून तर चातुर्मास जो आहे ना, तो दक्षिणायनामध्ये येतो. कारण चातुर्मासामध्ये सगळी व्रत वैकल्य असतात. श्रावण असतो, त्यानंतर गणपती येतात, त्यानंतर घटस्थापना होते. सगळी उपासना साधना ही सगळी दक्षिणायनाच्या काळामध्ये केली जाते. दक्षिणायन काळामध्ये देवशयनी एकादशीसुद्धा येते. आषाढी एकादशी अर्थात दक्षिणायनमध्ये काय होते तर दक्षिणायन ही एक देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा देवाचा दिवस असतो. दक्षिणायनामध्ये देव झोपलेले असतात असं मानलं जातं. त्यामुळे कुठलेही शुभ कार्य
लग्न, मुंजी, डोळे, जेवण, त्याचबरोबर गृहप्रवेश, वास्तुशांती अशी कुठलीही शुभकार्य ह्या दक्षिणायनामध्ये केली जात नाहीत. हो, पण पितरांची सेवा मात्र ह्या काळात केली जाते. हे पितरांचे दिवस मानले जातात. म्हणून तर दक्षिणायनामध्येच पितृपंधरवडा सुद्धा येतो. आता तुम्ही म्हणाल की 21 जूनपासून सुरू होतंय दक्षिणायन, हे मान्य, पण मग दक्षिणायन कधी संपतं आणि उत्तरायण कधी सुरू होतं? तर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, अर्थात मकर संक्रांतीपासून उत्तरायणाची सुरुवात होते. ह्या काळात सूर्याचं उत्तर दिशेकडे गमन होत असल्यामुळे साधारणतः जानेवारी ते जुलै ह्या उत्तरायणाचा कालावधी मानला जातो. आता ह्याबाबत पौराणिक काय संदर्भ आहेत? बरं, अगोदर म्हटलं तसं उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस, दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. ह्या बाबतीत महाभारतात सुद्धा एक प्रसंग आहे. पितामह भीष्म जे होते ते महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा त्यांना पूर्ण बाण लागले होते, बाणाच्या शयनेवर ते पडून होते, तरी त्यांनी प्राण सोडला नाही, कारण तेव्हा दक्षिणायन सुरू होते. हे दक्षिणायन संपण्याची ते वाट पाहत होते, कारण उत्तरायणामध्ये स्वर्गाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते. त्यामुळे उत्तरायणामध्ये जर देह ठेवला किंवा देहत्याग केला तर लवकर मोक्ष मिळतो. म्हणून पितामह भीष्म बाणाच्या शय्येवर होते, बाणावर पडून होते, तरीसुद्धा त्यांनी स्वतःचा प्राण सोडला नाही. उत्तरायण लागण्याची प्रतीक्षा करत राहिले, कारण उत्तरायण लागल्यानंतरच त्यांनी प्राण सोडला. थोडक्यात अशी सुद्धा मान्यता आहे की दक्षिणायनामध्ये सूर्य हा पितरांच्या दिशेकडे झुकलेला असतो, तर उत्तरायणामध्ये सूर्य हा स्वर्गाकडे अर्थात देवांच्या दिशेकडे झुकतो. ही श्रद्धा आहे आणि आणि त्याचा मी तुम्हाला पौराणिक संदर्भ सुद्धा सांगितलाय. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रकाश मार्गाने जाणारे योगी पुनर्जन्मापासून मुक्त होतात आणि हा जो प्रकाश मार्ग आहे तो उत्तरायणाला मानला गेलेला आहे. त्यामुळे उत्तरायणाचा काळ शुभ असतो. आता जो दक्षिणायन लागलाय त्या दक्षिणायनाचा जो काळ आहे त्याचा पितरांशी संबंध आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये श्राद्ध, तर्पण, पितृपूजन वगैरे केलं जातं. जसं पितृपंधरवडा दक्षिणायनामध्ये येतो. धर्मग्रंथानुसार दक्षिणायन हा देवांचा विश्रांतीचा अर्थात रात्रकाल असतो. त्यामुळे मग शुभ कार्य करण्यापेक्षा तपस्या, साधना, आत्मचिंतन या गोष्टींना महत्त्व आहे. आता शुभ कार्य आपल्याकडे करायचं असलं, लग्न, मुंजी, गृहप्रवेश, कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य, तर सगळ्यात आधी आपण देवांना आवाहन करतो की नाही. पण जर देवांची रात्र सुरू आहे, देव झोपलेले आहेत, तर मग आपण कसं काय शुभ कार्य करणार, हा साधा विचार त्यांच्या मागे आहे आणि म्हणून दक्षिणायनामध्ये कुठलेही शुभ कार्य करत नाही. पण देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपस्या, साधना, आत्मचिंतन, जप, तप, व्रतवैकल्य हे मात्र भरपूर केले जाते आणि तोच हा चातुर्मासाचा काळ असतो, जेव्हा देव झोपलेले असतात, पण आपण मात्र आपली साधना करत असतो, जेणेकरून देव उठल्यावर त्यांना कळावं की मी जरी झोपलो होतो ना, तरी त्यांनी भरपूर साधना केलेली आहे, असं आपण म्हणू शकतो. चला विनोदाचा भाग सोडून देऊ, पण एकंदरीत याला जर थोडक्यात सांगायचं झालं तर दक्षिणायन म्हणजे प्रकाशाचा मार्ग, अंतर्मुक्ततेचा मार्ग, देवतांचा दिवस, त्याचबरोबर उन्नती आणि विकास. दक्षिणायन हा साधनेचा, चिंतनाचा मार्ग, व्रत, वैकल्य, तप आणि श्रद्धा याचा मार्ग आहे. आता जाता जाता एक रंजक कथा सांगते. पुराणामध्ये सांगितलंय की सूर्यदेवाचा रथ उत्तरायणामध्ये देवांच्या दिशेने जातो, तर दक्षिणायनामध्ये तो पितरांच्या दिशेने प्रवेश करतो. त्यामुळे उत्तरायण देवपूजेसाठी, दक्षिणायन पितृकार्यासाठी विशेष मानले जाते. आता आधुनिक खगोलशास्त्रानुसार
उत्तरायण आणि दक्षिणायन हे पृथ्वीच्या अक्षाच्या झुकावामुळे दिसणारे आणि सूर्याच्या स्थितीतल्या बदलामुळे दिसणारे घटक आहेत. पण भारतीय परंपरेत त्यांना आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सुद्धा अर्थ आहेत. मित्रांनो, हे भरपूर सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. माहीत नाही यश कितपत मिळालेलं आहे, पण तरीसुद्धा याबाबत तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. दक्षिणायन उत्तरायणाचा खगोलशास्त्राच्या दृष्टीने काय अर्थ आहे, धार्मिक दृष्टीने काय अर्थ आहे, या सगळ्यांचा आपण आढावा घेतला आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि ज्यांना ही गोष्ट माहीत नाही त्यांच्यापर्यंत पोचवा. म्हणजेच हिंदू असणाऱ्या प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे की आपल्या धर्मात सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्याचा अर्थ काय. एखादी गोष्ट का करू नये म्हटलं तेव्हा त्यामागे नक्की काय कारण असतं हे आपण जाणून घ्यायला हवं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.